नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर आईपुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काजूची बियांची भाजी करूया। 1000 रुपये किलोवाली कोकणातली काजूची बियांची भाजी। एवढी सगळी बनवत नाही आहे, थोडीशी बनवणार, बाकीची सुकून ठेवणार। आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्याची भाजी बनवू शकतो आपण। आता मग आज आपण काजूची बियांची भाजी कशी बनवतात ते शिकूया। सर्वात आधी काय करायचं, एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बिया टाकायच्या आणि मग तो टोप गॅसवरती गरम करत ठेवायचा 1-5 मिनिटासाठी। बिया उकळल्या जातात आणि मग त्यांची सालं पटकन निघली जातात। ह्या बघा, अशा प्रकारे बिया चांगल्या उकळून घ्यायच्या। आता ह्यांची सालं बघा कशी पटापट निघतात। बिया सोलताना बियांचे 2 भाग करून घ्यायचे आणि मग ते परत बिया सोललेल्या सगळ्या दुसऱ्या पाण्यात परत धुवून घ्यायच्या 2दा, जेणेकरून त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि खराब वास निघून जातो। आता काजूच्या बियांची भाजी बनवण्यासाठी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे। कांदा असा बारीक कापून घ्यायचा, टोमॅटो पण असाच बारीक कापून घ्यायचा। कढईमध्ये तेल घातलं 1 चमचा, त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, मोहरी, कांदा यांची फोडणी दिली। चांगला कांदा लाल होऊन द्यायचा। कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा, तो पण चांगला स्मॅश झाला पाहिजे। बघा अशा प्रकारे कलर चांगला टोमॅटो मिक्स झालेला आहे। टोमॅटो त्याच्यात एकजीव झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, भाजका मसाला, गरम मसाला आणि थोडंसं चिकन मसाला घालायचा। ते चांगलं हलवून परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काजूच्या बिया त्या घालायच्या आणि ते आपण चांगल्या हलवून घ्यायचं चांगल्या प्रकारे। मसाला सगळा बियांना लागला पाहिजे। भाजी चांगली हलवून झाल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा ते हलवून घ्यायचं चांगल्या प्रकारे। आता त्याच्यात 1 चमचा वाटण घातलं आहे। मी तुम्हाला त्याचं रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। त्या प्रकारे वाटण तयार करून ठेवलं होतं, ते 1 चमचा टाकलं। त्याच्यावर आता ताट ठेवून त्याच्यावर ग्लास वरून पाणी घालायचं आणि 5 मिनटासाठी भाजी चांगली बारीक गॅसवरती नरम होऊन द्यायची। त्याच्यानंतर जे पाणी वरती ताटात गरम होतं ते पुन्हा घालायचं कढईमध्ये, भाजीमध्ये। ताटातलं गरम पाणी टाकल्यावर पुन्हा भाजी चमच्याने चांगली हलवून घ्यायची एकजीव करून आणि पुन्हा ताट ठेवून पुन्हा त्याच्यावर पाणी ठेवायचं, जोपर्यंत काजूची भाजी चांगल्या प्रकारे शिजत नाही तोपर्यंत। हे बघा अशा प्रकारे पाणी घालून भाजी चांगली शिजली। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यावर भाजी पुन्हा चांगली हलवून घ्यायची आणि सगळ्या शेवटी वरून कोथिंबीर घालायची। अशा प्रकारे काजूच्या बियांची भाजी करून बघा। दुसरी एक सुकी भाजी पण बनवतात, ती रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। आता ही मी भाजी काढून घेतली, खाऊन बघते कशी झाली। 1 नंबर आले। बिया व्यवस्थित शिजल्यात आणि चव पण खूप छान आहे।